नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर जाधवर आणि आता मी गावाकडे आलो होतो. तर गावाकडे आल्यानंतर गावाकडल्यासारखं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. हे पहा, ह्या गिरगाई आहेत गुजरातच्या, भरपूर साऱ्या आहेत. आणि ह्या गिरगाईंचे हे मालक, तुमचं नाव काय म्हणले? राणा. राणा. आणि तुम्ही आता इथं भवानीनगरला गाई पाळता गेल्या 25 वर्षापासून. ओके. आणि भवानीनगर आणि बारामती एरियामध्ये ह्या गिरगाईंचं दूध ते विकतात. म्हणजे प्रत्येक घरी वगैरे जाऊन ते कुठल्या डेअरीला वगैरे घालत नाहीत. आणि ज्या लहान लेकरांना त्यांच्या आईचं दूध नाही मिळत, तर त्यासाठी ऑप्शन म्हणून एक चांगला पर्याय ह्या गिरगाईंचं दूध त्या लहान लेकरांना पुरवलं जातं आहे. त्याच्यामुळे त्या लहान लेकरांची बॉडी वगैरे आहे ती सुदृढ होते. तर ह्या गायी आहेत गावरांसारख्या. आणि ह्या गायी ज्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये कुठल्या एरियातल्या, म्हणजे आता तुमच्या गुजरातमध्ये तर आहेतच, पण अजून कुठं पाहायला मिळतात? चंदीगड आहे, नागपूर आहे. पण आता सगळं तुमच्या इथं आलेत. ओके. पण आता प्रॉपर जात याची गुजरातची. हो, गुजरात. हां, मग अजून दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये आहेत का? नाही, दुसऱ्या राज्यात नाही. आता आमच्या इकडं ना हरियाणाच्या वगैरे पण गाय आहेत. ते वेगळं गाय आहे. पण दिसायला थोडंफार सेम हो, दिसते. ते थोडं दुसरी जाती सारखं दिसतं. हा. हे गाय असलं नाही दिसणार ते. हे गाय सारखा नाही दिसत. आता इथं जे गायी दिसतात किती आहेत जवळपास तुमच्या अंदाजे? हे गाय आहे 70-80 गाय आहे. 70 ते 80 गाय आहेत इथं. ओके. तर ते म्हणतात की एखाद्याला जर समजा ही गाय विकत घ्यायची असेल तर ते देऊ शकतात. पण कुणाला, त्यांच्यासाठी त्याने एक ऑप्शन ठेवलेला आहे, जो कोणी ही गाय सांभाळणार आहे त्यांनी सांभाळली पाहिजे. जोपर्यंत सांभाळायची तोपर्यंत सांभाळा विकत घेऊन. पण समजा तुम्ही भविष्यामध्ये जर त्या नाही सांभाळू शकाल तर ती गाय त्यांच्याकडे परत आणून द्या. वेगळ्या वाईट मार्गाला ते गाय नाही दिली पाहिजे. कारण ही गोमाता आहे. या मातेचे हत्या आपण करत नाही. देवाप्रमाणे या गायीला आपण मानतो. तर गोहत्येचं पाप आपल्या अंगावर नाही लावायचं. तर अशा प्रकारचेच आहे. आपण नाशिक सिरीजमध्ये पण पाहिलं होतं, गौतम ऋषींवर जे गोहत्येचं पाप लागलं होतं ते पाप धुण्यासाठी त्यांनी ब्रह्मगिरी पर्वतावर सलग 12 वर्ष तपश्चर्या केली होती. तर ह्याच त्या गायी आहेत, एकदम छान.